मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक, 3000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची उदय सामंत यांची माहिती। घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून झालं जागं, आता प्रत्येक होर्डिंगवर मंत्रालयातून असणार नजर। फेअर प्ले प्रकरणी ईडीचं धाडसत्र सुरू, मुंबई आणि पुण्यात एकूण 19 ठिकाणी ईडीची कारवाई। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, धुळे, बारामती आणि काटेवाडीत उधळला गुलाल। शाहू महाराज छत्रपती कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची केली पाहणी। पावसाच्या दमदार हजेरीनंतर लातूर जिल्ह्यात पेरणीची लगबग, आढावा घेण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे बांधावर पोहोचल्या। टेक यंत्रानं केली पेरणी। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची हजेरी, यामुळे लाक्षणिक उपोषणासाठी बसलेल्या पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ। कल्याणमध्ये आधारवाडी परिसरात पावसामुळे चिंचेचं मोठं झाड पडलं, घराशेजारी झाड कोसळलं, एका शेडचं नुकसान। धुळ्यात महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी खेचून चोरट्याचा पोबारा, पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, मुद्देमाल सुद्धा केला जप्त। चंद्रपुरात बामणी प्रोटीन्स लिमिटेड उद्योग बंद, शेकडो कामगार आले रस्त्यावर, कुटुंबासह कामगारांचं आंदोलन। नंदुरबारमध्ये गोमाई नदीवरच्या पुलावर खड्डे, दुरुस्तीमुळे वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याचा वापर, एसटीच्या तिकिटासाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्यानं प्रवासी हैराण। सोन्याचे भाव 700 रुपयांनी वाढले, सोनं पुन्हा 72,000 रुपये प्रति तोळ्यावर, तर चांदी 89,300 रुपयांवर स्थिर झाली। खासदार प्रणिती शिंदे, विठ्ठल आणि रुक्मिणी चरणी नतमस्तक, पंढरपूर केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये यावं यासाठी प्रयत्नशील असण्याची दिली प्रतिक्रिया। संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरसाठी रवाना, श्रीमुखाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी।